नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण तांदळाच्या पिठापासून हेल्दी असा नाश्ता बनवूया. तर इथे मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे. यामध्ये आता भाज्या घालूया. बारीक चिरलेला कांदा घातला आहे. यानंतर 1 गाजर किसून घेतलं आहे. बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आहे. 1 छोट्या आकाराची शिमला मिरची चिरून घेतली आहे. यानंतर इथे मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. यानंतर कढीपत्ता बारीक चिरून घेतला आहे. अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि यानंतर चवीप्रमाणे इथे मीठ घातले. आता रेसिपी छान खुसखुशीत व्हावी यासाठी 1 चमचा इतकं तेल घालायचं आहे. हे सगळं साहित्य मिक्स करून घेऊया. सगळं छान एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये कोमट पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ आहे त्यामुळे बाइंडिंग यावी यासाठी इथे कोमट पाणी मी घेतलं आहे. आता याचं सैलसर पीठ मळून घेऊया. थोडं थोडं पाणी घालत हे मी असं मळून घेतलं आहे. पाहू शकता असा याचा सैलसर गोळा तयार झाला आहे. आता हे पीठ झाकून ठेवूया आणि रेसिपीबरोबर खाण्यासाठी मस्त अशी वेगळी शेंगदाणा आणि टोमॅटोची चटणी बनवूया. तर इथे मी चटणीसाठी गॅसवरती तडका पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 मोठा चमचा शेंगदाणे घालायचे आहेत. शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजून घेतलेत हे आता काढून घेऊया आणि हाच तडका पॅन परत मी गॅसवरती गरम करत ठेवला आहे. पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा तेल घातलं आहे. आता यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. यानंतर थोडासा कांदा घालायचा आहे. 1 छोट्या आकाराचा कांदा मी अर्धा घेतला आहे. कांदा आणि लसूण तेलावरती 2 मिनटं असं परतून घ्यायचं आहे. यानंतर इथे मी 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो असा मोठा चिरून घेतला आहे. याबरोबरच इथे मी थोडीशी चिंच घातली आहे. हे सगळं आता टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे. तर 2 ते 3 मिनटानंतर टोमॅटो अगदी सॉफ्ट झाला आहे. गॅस बंद करायचा आहे आणि हे साहित्य सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. आता यामध्ये जे आपण शेंगदाणे भाजून ठेवले होते ते घालायचे आहेत. याबरोबरच चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि चवीप्रमाणे इथे लाल तिखट घालायचं आहे. इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घातलं. आता गरजेप्रमाणे पाणी घालून ही चटणी मी वाटून घेतली आहे. चटणी वाटून तयार आहे. बाउलमध्ये काढून घेऊया आणि चटणीवर घालण्यासाठी आपण फोडणी तयार करूया. तर फोडणीसाठी इथे मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं. यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. ही मस्त अशी फोडणी चटणीवर घालूया. या फोडणीमुळे चटणीची चव आणखी वाढते. खूपच मस्त अशी टोमॅटो शेंगदाण्याची आपण चटणी बनवली जी आपल्या रेसिपीबरोबर खूप छान लागते. तर ही वेगळी अशी चटणी नक्की करून पहा. शेंगदाणा टोमॅटोची चटणी तयार आहे. आता आपण पुढची कृती करूया. तर आपण जे पीठ झाकून ठेवलं होतं त्यापासून आज आपण थालीपीठ बनवणार आहोत. तर हे पीठ मी पुन्हा असं एकत्र करून घेतलं आहे. आता याचा एक असा मोठा असा गोळा घेतला आहे. इथे मी आता एक कापड ओलं करून घेतलं आहे. पोळपाटावर असं पसरवून घ्यायचं आहे. त्यावरती हा गोळा ठेवायचा आहे आणि हाताला पाणी लावून थालीपीठ थापून घ्यायचं आहे. थोडंसं जाडसर असं हे थापून घ्यायचं. तर आज आपण हे थालीपीठ भरपूर भाज्या घालून बनवलं. भाज्या नसतील तर तुम्ही फक्त कांदा घालून सुद्धा हे थालीपीठ बनवू शकता. तर असं हे थालीपीठ मी थापून घेतलं. आता हे थालीपीठ आपण भाजून घेऊया. तर इथे मी गॅसवरती तवा गरम करून घेतला आहे. गरम तवा झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचं आहे. खूपच कमी तेलामध्ये होणारा आणि पौष्टिक असा हा नाश्ता आहे. यावरती आता थालीपीठ घालूया. आता याला अशी मी होल करून घेते. तेल सोडण्यासाठी तुम्ही आधी जेव्हा थापलं थालीपीठ तेव्हाच करून घेतले तरी चालेल.
आता यामध्ये थोडंसं तेल सोडूया वरून. आता 2 ते 3 मिनटं खालच्या बाजूने थालीपीठ भाजून घेऊया. थालीपीठ मी उलटून घेतलं आणि पाहू शकता मस्त असा रंग आला आहे. तर दुसऱ्या बाजूने सुद्धा हे थालीपीठ मी आता भाजून घेते. पाहू शकता दोन्ही बाजूने मस्त खरपूस असं हे थालीपीठ भाजलं गेलं आहे. रंगसुद्धा खूप मस्त आला आहे. थालीपीठ आपण काढून घेऊया आणि असंच उरलेलं थालीपीठसुद्धा मी इथे बनवून घेते. दुसरं थालीपीठसुद्धा मी इथे बनवून घेतलं आहे आणि हे सुद्धा असं खरपूस भाजून घेतलं. तर आपण जे 1 कप तांदळाचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये मध्यम आकाराचे साधारण 3 थालीपीठं इथे तयार झाले आहेत. अगदी झटपट हे थालीपीठ तयार होतं. तांदळाचं पीठ तर आपल्या घरी नेहमीच उपलब्ध असतं. नाश्त्यासाठी, टिफिनसाठी तुम्ही अगदी झटपट हे थालीपीठ बनवू शकता. पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि सगळं साहित्य घरी उपलब्ध असेल असंच आहे. आपण जी चटणी बनवली त्याबरोबर हे थालीपीठ तर खूपच मस्त लागतं. एक वेगळ्या प्रकारची चटणी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आजची थालीपीठाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.